महाराष्ट्रमय ग्राम सेवक भरती माहिती शिक्षण पात्रता किमान आणि या भरती सारू पूर्ण છે કે કઈ કઈ લાગે છે ઓરસોર મન પ્રત્યેક બાળાઓ તમે પ્રતિકેન મન કેર છે જર તમે ચેનલ એક નવીન જર મેળવો તો ચેનल લાઈક કરો સબસ્ક્રાઇબ કરો અને શેર કરો કારણ કે ગોરમાટી બોલીમાં છે કે એકમેव ચેનल છે જે આપણે ગોરમાટી બોલી ભાષામાં છે કે પ્રत्येक વિદ્યાર્થીઓનું છે કે ક્લાસ બद्दल ભરતી બद्दल વ્યવસાય બद्दल અને અનેક છે કે માહિતી મુલાકાતીમાં છે કે સમજાવવાનો પ્રયત્ન કરું છું કારણ જેને કારણ આપણ ગોરમાટી બોલી ભાषा बी कथन क्लासेस चालू आहे एकमेव चॅनलचा जे पुरे महाराष्ट्रभर कोणतं पुरे देशभर चालू होतं तो आज आपण देखील महाराष्ट्रमय ग्राम सेवक भरती माहिती शिक्षण पात्रता किमान 12वी पास 60% गुणसह म्हणजे 60% एक मग गुणच्याचं तो आम्ही अंगेर जर आपण जर विषय देखील तो काहीच वर्णनंतर तुम्ही काही लागत तम जर ग्रामसेवक भरती जर परिपूर्ण जर तयारी करेल तो तुम्ही की आता तुम्ही रेणू खूप आवश्यक છે તમારા शिक्षण सहित जसं की देखो शिक्षण पात्रता आपण 12वी पास चाहतो आणि 60% तुम्ही गुण चाहतो और नंतर किमान तुम्ही डिप्लोमा चाहतो पदवीधर चाहतो बीए बीएससी बीकॉम बीएसडब्ल्यू और नंतर तुम्ही ऍग्रिकल्चर डिप्लोमा चाहतो और नंतर तुम्ही एमएससीआयटी तुम्ही की कोर्स तुम्ही आवश्यक છે आणि लागत છે એ સારું છે કે કોર્સ तुमची परिपूर्ण करून काढो अब अंगद एक आपण वय मर्यादा काही लागत कारण का बळाओ जे वेळेस तुम्ही तयारी करू છો तो परिपूर्ण करू कारण का एवढी इतर वातेमाय बेशपेक्षा आपण जे विषय पर आपण काम करायचं ओपर लक्ष घाले अब आपण शिक्षण पात्रता देखील वय मर्यादा देखील नंबर बीए पर तुम्हाला जे आवचं वय मर्यादा प्रत्येक वेळेस जे वेळेस आपण अभ्यास करायचा तो अभ्यास शिका अचूक प्रकारे आपण अभ्यास करेलो कारण का जे वेळेस तुम्हाला वय मर्यादा विचारायचा वय जाहीर बादेमाई शिक रोहित फायदो रहिनी वयचा होते लोक को फायदो करलो कारण का सर्वसामान्य प्रवर्गीयांचे तुम्ही 18 ते 38 वर्ष लागत आणि ओबीसी सारू जर देखील एससी एसटी 18 ते 43 वर्ष लागत आणि दिव्यांग आणि विशेष सारू जर देखील तो 18 ते तुम्ही 45 वर्ष लागत ये जे वय आपण जे कार्य करिअरचं उच्च कार्य करू बिना कामेर છે કે मोबाईल लेन इंस्टाग्राम फेसबुक आणि हीरो मत बनो कारण हीरो रियल जर बडेर वेळो तो अभ्यास करण છે કે जे याडी बाप आपण शिकायचं व सपन साकार करे सब अब और नंतर अब तुम क्यों कि अभ्यास कोण लागत मेहनत कोण लागत जिंदगी છે કે नुसतं फेसबुक आणि इंस्टा पर गमायपेक्षा जीवनेम છે की एक वेळेस तयारी करलो अभिरांग तुम्ही कुछ पगार कारण काही रच जे वेळेस आपण कर्म काचा प्रत्येक तुम्ही कुछ चाहे साधू रेदो संत रेदो आप आपल्या जीवनेम છે कर्म करच आणि वो कर्म करिअर बादे म्हणून फळ મળच उकना મળच कोई 5 वर्ष से तप करच कोई 10 वर्ष करच कोई 15 वर्ष करच जे वेळेस म्हणून फळ मळ जावच वो છે કે काय होच पहिले काचेरच पाक जाओच और नंतर सारी दुनिया उंदूर चरणेमरच तो पहिले तुम છે का कच्चा छो या अभ्यासम तुम છે का कच्चा छो एरसाव तुम्ही છે पाकेर जर विणो तो 12वी लोक तुम्ही शिक्षण 12 वर्ष आता देऊ लागे तुम्ही डिप्लोमा मध्ये तुम्ही 3 वर्ष देऊ लागे और नंतर तुम्ही जागा निकले भाऊ लागे आणि परिपूर्ण दिते 3 वर्ष अभ्यास करू लागे और नंतर तुम છે का जे वेळेस नोकरी लागो छो ओ वेळेस तुम समजलो की पाकी अब तुम्हारे जे को अब तुम्हारे पाक जाय बाद तुम्ही काही फळ મળच ई आपण देखा जेणेकरून पगार विशेष करून जे वेळेस तुम तयारी करो छो परिपूर्ण अभ्यास करो आणि एकमेव चॅनल नावे लोक तुम जर सबस्क्राइब नक्की देणो आणि इतर जे भी जत्रा भी आपण छेच्या पर पीएससी यूपीएससी या आपण ग्रामसेवक भरती पुलिस भरती तयारी करायचं जरूर प्रत्येक ग्रुप में मार છે કે ही लिंक तुम शेअर करते जाओ जेणेकरून છે કે एकमेव चॅनलचं जे आपल्या भाषामध्ये आपल्या गोरमाटी भाषामध्ये मले रोज प्रत्येक यांचे एक समजायला प्रयत्न करू अब आणि हेच चॅनल एप છે કે તમે છે કે मराठी व्याकरण आहे सामान्य विज्ञान जीके बद्दल सुद्धा आहे गणिते बद्दल आहे प्रत्येक विषय माहिती છે કે ये व्हिडिओ नाके आवडतो जसं शासकीय योजनाचं बाकी अब आपण देखा तुम्हाला पगार ग्रामसेवक भरतीमध्ये पगार कधीच कारण पगार कोणच भी देखो जे वेळेस आपण नोकरी करायचा पगार खूप महत्त्वाचा घर आणि संसार चालाय सरू आपण नोकरी करायचा सरू पिसा म्हणून शासकीय म्हणून आणि मस्त एक आरामदायक आपण नोकरी घेऊ तो आपण पगार देखा अब देखो पगार तुम्ही છે કે सुरुवातीन कॉन्ट्रॅक्टरच सुरुवातीन तुम्ही છે કે सुरू कॉन्ट्रॅक्ट सुरुवातीला तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरच तर तुम्ही जे पगार तुम्ही 16,000 रुपये काही ध्यान मिळेल कारण तुम्ही सुरुवाती 16,000 रुपयाच आणि ओरे बादेमाई तुम जर देखियो तुम्ही नंतर एमाई नंतर तुम्ही છે કે कायम पेमेंट द्यायचं कायम पेमेंट हे तुम्ही છે કે 25,500
ते 25,500 ते તમે જીગર 81,000 सॉरी 81,100 रुपया ही તમે તમારો પેમેન્ટ देखो जे वेळेस भी तुमची एक नोकरी तयारी किती नोकरी लागे ग्रामसेवक भरती तुम दिने आजची तारीख तुम अभ्यास किती आणि लाग जाहीर बाधी म्हणजे तुम्हार पहिली पगार जे सुरुवातीला पगार कॉन्ट्रॅक्ट बेस तुम्हारची का 3 वर्ष राहतो 3 वर्ष वेजा 3 वर्ष तुम्ही 16,000 रुपया तुम्ही पहिलेचे एक पगार द्याच और नंतर तुम्ही चेक नंतर कायम स्वरूपी तुम्हारा पगार 25,500 थी तो 81,100 रुपया लोग तुम्हारा पगार वाढच પછી विचार करो इंस्टा फेसबुक ही वापरी છે કે ही મળે નહીં તમે સેરે पहिले पुस्तकी अभ्यास करू लागे તમે शिक्षण शिकू लागे आपण जते तोने आपण शिक्षण कोणी शिक्या होते रहू आपण पिढी सत्रीय कोणी आणि फेसबुक आणि इंस्टा पर वेळ वाया घालेपेक्षा आपण अभ्यास वेळ घालू जेणेकरून આપણે ઘરે પ્યાડી બાપ જે આપણે शिक्षण शिकाय इंद्रो सपનું साकार વી એરસર મન પ્રત્યેકને એક જ વેळ કુછું प्रत्येक वेळेस मग समजायला प्रयत्न करू છું की તમે जे भरतीर माहिती चाहो છો जे शासकीय योजना कारण तुम किंवा की अरविंद चव्हाण या चॅनल इतरच काही बिनाकच दुसरोत केली मुलाखतच लच शासकीय योजनारच माहिती त्याच कोणसो राजकारणी विषय नाकच कोणसो समाजकारणी विषय नाकच बंजारा समाज संस्कृती बद्दल बोलच कारण का बोलूच मग कारण एकमेव ही चॅनल गोरमाटी भाषाમાં चालच आणि गोरमाटी भाषाમાં मग प्रत्येक माहिती તમે રેણો आणि તમે मार प्रत्येक व्हिडिओ તમે जना देखियो તમે स्पर्धा सुद्धा अनेक वाते તમે कामी आवच यसे व्हिडिओ में मवसेच नाखूच तो अब आपण देखा अब निवड आणि प्रक्रिया अब देखो निवड प्रक्रिया अब तुम्हारे जैसे अब निवड प्रक्रिया को अब ये भर्ती में निवड प्रक्रिया देखो तुम्हारे पहले एक लेखी पेपर होच तुम्हें लेखी परीक्षा देऊ लागत अभ्यास करो कारण अभ्यास करेशिवाय ही सब येणे आणि शक्य छे नाही अभ्यास करो आणि नंबर दी दस्तावेज पडताळणी नंबर 3 मेरिट लिस्ट देखो अब ये भरती में तमें तुम्हारा शिक्षण के दिनों पगार के दिनों अब तमें विशेष तमें निवड प्रक्रिया को होच जर निवड प्रक्रिया सर तमें पहले एक लेखी परीक्षा देऊ लागच और नंतर तमें दस्तावेज पडताळणी होच म्हणजे तुम्हारा डॉक्युमेंट्स एक पडताळणी होते और नंतर તમે છે કે મેરિટ લિસ્ટ માં છે કે તમારું નામ આવું જ ગઈ અને મેરિટ લિસ્ટ में તમારું નામ आओगे तो समझ ले रो कि तुम लाग गए अब परीक्षा पैटर्न कैसे ये देखा अब परीक्षा पैटर्न ये देखा आपण कारण का परीक्षा पैटर्न भी खूप महत्त्वाचं बनावं आणि याचं तुम्ही अभ्यास करणं खूप गरजेचं कारण जते लोक आपण अभ्यास कोणी करी होते लोक आपण टिके आपण कारण का आज आपण देखायचा परीक्षा अब परीक्षा पैटर्न में 1 2 3 4 5 विषय अब 5 विषय में देखो तुम्हें के वेगवेगळे गुण अब परीक्षा पैटर्न में तुम्हें के 5 विषय अभ्यास करायचं जसो मराठी वेगो इंग्रजी वेगो सामान्य ज्ञान वेगो बुद्धिमत्ता वेगो आणि तांत्रिक विषय अब ये विषय अभ्यास करायचा आणि प्रति एक 15 प्रश्न रच आणि एक प्रति 15 प्रश्न तुम्हें 30 गुण रच अब 30 गुण तुम्हें अभ्यास करू लागे परिपूर्णपणे जसो छे मराठी तुम्हें व्याकरण देखू लागे मराठी व्याकरण म्हणजे मराठी छे परिपूर्ण तुम्हें अभ्यास करू लागे इंग्लिश 15 मार्क रच तो इंग्लिश भी तुम्हें अभ्यास करू लागे और नंतर छे सामान्य विज्ञान 15 प्रश्न रच तो ऊपर भी 30 गुण और सुद्धा आणि बुद्धिमत्ता गणित आणि तांत्रिक विषय ये पर 40 प्रश्न रहे तुम्हें 80 मार्क रो जेणेकरून की तुम ग्रामसेवक पर अभ्यास जे करने जो तो ये पर तुम्हें परिपूर्ण माहिती अब अभ्यासक्रम ये काय आपण अभ्यास अभ्यासक्रम जर देखियो तो शेरे पहिले तुम्ही सामान्य विज्ञान में जसो की तुम्ही इतिहास भूगोल आणि चालू घडामोडी या विषय पर तुम्ही परिपूर्ण माहिती विचारच और नंतर जर देखील आपण गणित जसो तुम्हाला टक्केवारी नफा तोटा आणि और नंतर वेगवेगळे गणिते माहिती आपण प्रश्न आ सकच आणि मराठी व्याकरण में जसो तुम्ही मनीच जसो मराठी व्याकरण में शब्दार्थच आणि मराठी व्याकरण विशेष करून व्याकरण जास्तीत जास्त आवच आणि मराठी व्याकरण फोकस करो आणि काही विषय असे
लागायचं जे છે કે ગ્રામપંચાયતી વિકાસ બદલ બી આવો છો ગ્રામપંચાયતીમાં કઈ સમસ્યા આવી શકે કઈ વિકાસ આવી શકે એ સુદ્धा ये भरतीમાં તમે આવો છો હવે એ સારું છે કે તમે લાગેવાળ કાગળપત્ર अब આપણે દેખાય કે તમે કાગળપત્ર કઈ લાગે છે મિત્રો अब જે વેળेस છે કે આપણે છે કે અભ્યાસ કરીचा अब આપણે છે કે ये भरती સારું છે કે કઈ કાગળપત્ર લાગે છે એ દેખા વિશેષ કરીને તમે છે કે તમારો આધાર કાર્ડ લાગે છે તમે છે કે તમાર 10वी आणि 12वी છે કે માર્કશીટ લાગે છે और नंतर તમે पदवीर प्रमाणपत्र लागे છે आणि वैधता लागे છે और नंतर તમે इन्कम दाखला लागे છે आणि और नंतर તમે नॉन क्रिमिनल सुद्धा लागे છે रहिवासी म्हणजे डोमॅसिल सुद्धा लागे છે एमएससीआयटी प्रमाणपत्र ही खूप आवश्यक છે आणि और नंतर તમારો फोटो आणि सही लागे છે आणि તમાર જે છે ગ્રામપંચાયત તમે જે એગ્રીકરણ છો જે ડિપ્લોમા છે એ ડિપ્લોમા તમે खूप आवश्यक છે એ જે જોડેલ છે और नंतर છે કે आपण काही करू ये तयारी सरू काम काही रच ग्राम शोकेरो ये मत मैं कुछ एरमाई देखो ग्राम शोकेरो जे जॉब जे वर्कर ग्रामपंचायत कामकाज संभाळेरो और नंतर सरकारी योजना છે કે ગામી માઈ છે કે રબાયરો और नंतर છે जन्म नोंदणी मृत्यू છે કે તમે છે કે તમારા રजिस्टर नोंदणी करलेरो और नंतर गामेर विकास माई कामेर છે કે देखरेख करेरो અને कामा કરીને लगायरो और नंतर છે કે તમારે છે કે अर्ज प्रक्रिया अब अर्ज प्रक्रिया आपण को करेरो अधिकृत છે કે जाहिरात निकळच जसो છે કે जिल्हा परिषदेમાં છે કે वेबसाइट पर તમે देखो તમે जागा निकळच ऑनलाइन पद्धतीથી છે કે તમે फॉर्म भरेरच और नंतर તમે છે કે તમારા डॉक्युमेंट अपलोड करेरच आणि તમારી फी भरून सबमिट करेरच આ મહત્વની टिप्स માં તમે કુછ जे एक सल्ला कारण का प्रत्येकांची एक व्हॉट्सअप फेसबुक इतके सवयच परंतु जर एक वेळ काढून का अभ्यास बी करलो कारण अभ्यास करियो तो खूप काही फायदे मिळो ये सर तुम्ही 12वी आणि प्लस एमएससीआयटी ही रेणो खूप काही आवश्यक છે और नंतर તમે जीके आणि रिव्हनिंग एरो अभ्यास करणं खूप आवश्यक છે आणि और नंतर તમે છે કે असे आपण जे गणित वगैरे ये जे एसरचे प्रश्न चढाते रहेलो जेणेकरून तुम्हाला सराव होतो मित्र आज आपण देखील ग्रामसेवक भरतीबद्दल जर તમે जर माहिती आज वाटी येणो आणि परिपूर्ण माहिती मिळेल म्हणून तो चॅनलला लाईक करो सबस्क्राईब करो आणि शेअर करो असेच नवनवीन व्हिडिओ शेअरिंग येणार आहोत जरूर जय शिवराय।